लढत असताना एक प्रेशर निर्माण झालं, एक ताकद एकत्रित आली आणि ती ताकद एकत्रित आल्यानंतर कुठंतरी आता असं जाणवायला लागलेलं आहे की ज्या दिशेने हे इन्व्हेस्टिगेशन हा तपास जायला पाहिजे त्या दिशेने कुठं ना कुठंतरी हा तपास त्या ठिकाणी जात आहे। मला डीजीसीए मध्ये असणाऱ्या लोकांना एवढंच सांगायचंय, त्याच्याच बरोबर तिथं असणारे जे कोणी मंत्री आहेत त्यांना तिथं सांगायचंय, केंद्र सरकारला सांगायचं, राज्य सरकारला सांगायचं की दादांचा ऍक्सिडेंट हा ऍक्सिडेंट आहे का घातपात आहे याच्या खोलात आम्ही जाणारच, आम्हाला कुणी तिथं अडवू शकत नाही। अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्या ठिकाणी सांगायचंय की आमच्याकडे बरीच त्या ठिकाणी माहिती आहे, त्यामुळे आम्हाला आमची इच्छा आहे की दादांना तिथं न्याय मिळाला पाहिजे। ऍक्सिडेंट झाला का घातपात झाला हे लोकांसमोर त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्यासाठी कुठेही जावं लागलं, कसंही लढावं लागलं, त्यासाठी महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती हा लढायला तयार आहे। पाताळात जावं लागलं तरी आम्ही पाताळात जाऊ, पण जो कोणी जबाबदार व्यक्ती आहे त्याला बाहेर काढल्याशिवाय आणि जेलमध्ये टाकल्याशिवाय आणि त्याला जबाबदार धरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। मी सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाचे आणि खास करून रोहित माझ्या भावाचा फक्त मुलगा म्हणून नाही, पण ज्या जबाबदारीने रोहितनी ह्याचा फॉलोअप केला आणि भारत सरकार आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाचे मी मनपूर्वक आभार मानते। याचं कारण विषय खूप गंभीर आहे, आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला आणि ही वेळ कुणाच्याही, आणि अर्थातच दादा तर गेलाच, पण दादा बरोबर त्यांच्या घरातले पायलट, ते एअर हॉस्टेस, म्हणजे त्यांच्याही घरात दुःख आहेच ना। ते काय घर दुःख फक्त आमचं नाही, आमच्या सगळ्यांचं खूप मोठं दुःख आहे। 5 कुटुंबातल्या लोकांनी खूप मोठी गोष्ट गमावली आहे 1 महिन्यापूर्वी, आणि ही वेळ दुसऱ्या कुणावर कधीही येऊ नये, खरंच अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करते। त्याच्यामुळे आणि ही जर सुरक्षिततेचा विषय असेल, मेंटेनन्सचा विषय असेल किंवा असे काही मुद्दे असतील तर त्याची चाचणी व्हायलाच पाहिजे, त्याची एक पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने रोहित करत आलाय, जयनीही त्याचा फॉलोअप घेतला आहे आणि आमच्या या मुलांनी जो फॉलोअप केला आणि त्याच्यामुळे DTCAचाही रिपोर्ट आला। मी दोन्ही मंत्र्यांची म्हणजे MOS आणि कॅबिनेट मिनिस्टर दोघांचेही आभार मानते की त्यांनी ह्याच्यात लक्ष घातलंय। माझी विनंती आहे की अजून बारीक लक्ष घालून असं कुठेही काही थोडं कमी जास्त तरी वाटलं तर हा विषय अतिशय गांभीर्याने, आपण रोड सेफ्टी म्हणतो, आपण रेल्वे सेफ्टी म्हणतो, तसंच एअर सेफ्टी, ही या सेफ्टी फर्स्ट, सुरक्षितता या विषयाला आपण सगळ्यांनी, मग गाडी असू दे, ट्रेन असू दे, प्लेन असू दे, या सगळ्या बाबतीत अतिशय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। जस्ट एका विशिष्ट जातीचं जे उड्डाण आहे, विमान आहे, त्या विमान उड्डाणास DGCAनं परवानगी नाकारली आहे, संपूर्ण त्यांचं मेंटेनन्स ऑडिट समोर येईपर्यंत। रोहित पवार यांनी जी लढाई लढली आतापर्यंत त्याचा विजय आहे, लहानसा विजय आहे, आणि यापुढे अजून एक मोठी लढाई ते लढतील असं मला दिसतंय। आज त्यांच्यात आणि माझ्यात या विषयावर चर्चा आम्ही करणार आहोत, मी सुद्धा काही गोष्टी समजून घेणार आहे आणि मला असं वाटतं की कोणीतरी ही लड़ाई पुढे नेली पाहिजे। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।